माऊली नमस्कार. मनमोगरा चॅनेलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तर मंडळी, आज मी तुम्हाला नेणार आहे एका आडवाटेवरच्या गावाला, राजुरीला. तिथे आपण कीर्तनेवाड्यात जाऊ आणि तेथील राही रखुमाई विठ्ठलाच्या मूर्ती पाहू, ज्याच्या मागे एक सत्यकथा आहे, इतिहास आहे. राजुरीये नगरी आला माझा श्रीहरी, आला माझा श्रीहरी. प्रत्येक गावाला, गावातील प्रसिद्ध वास्तूंना, मंदिरांना काहीतरी इतिहास असतो, आख्यायिका असतात, परंपरा असते. अशाच राजुरी गावात असणाऱ्या कीर्तनेवाड्याचा इतिहास आपण जाणून घेऊ. सुमारे 300 वर्षापूर्वी गावात बरीच ब्राह्मण कुटुंबे होती. सराफ, राजूरकर, धोंगडे, बडवे, कीर्तने, जोशी, घाणेकर, कुलकर्णी, पैठणकर अशी ही मंडळी होती. पौरोहित्य करणे, संस्थांमध्ये नोकरी करणे, वैद्यकीय उपचार, ज्योतिषशास्त्र पाहणे, धार्मिक विधी करणे ही कामे ही मंडळी करत होती. पण गावातील बहुसंख्य लोकांकडे जमिनीसुद्धा होत्या. गावातील कीर्तनेवाडा, जोशीवाडा, घाणेकरवाडा, पैठणकरवाडा याचा विचार केला तर यातील बरीच कुटुंबे श्रीमंत आणि सुखवस्तू होती. गावात कोकणातून आलेले एक घनसरे कुटुंब होते. त्यातील रामाजी पंत हे धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या आईवडिलांचे लवकर निधन झाल्यामुळे ते उदास वृत्तीचे बनले. दरवर्षी ते पंढरपूरच्या वारीला जात. एकदा त्यांनी तळ्यात बुडणाऱ्या 2 मुलांना वाचवले. ती मुले जहागीरदार खरे यांची होती. खरे यांचे पेशवे दरबारात चांगलेच वजन होते. आपल्या मुलांना जीवदान दिले या कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी रामाजी पंतांना थोरले बाजीराव पेशव्यांकडे नेले आणि पेशव्यांशी त्यांची ओळख करून दिली. खरे यांच्या आग्रहाखातर सन 1735 मध्ये पेशव्यांनी रामाजी पंतांना जुन्नरच्या मामलेदारीचा हुद्दा दिला. रामाजी पंत उत्कृष्ट कीर्तनकार देखील होते. एकदा त्यांचे कीर्तन पेशवे दरबारी शनिवार वाड्यात चालू होते. प्रत्यक्ष थोरले बाजीराव पेशवे देखील हजर होते. बरं, कीर्तन ऐन रंगात आले असता रामाजी पंतांनी एकाएकी विठ्ठल नामाचे भजन चालू केले आणि आर्त होऊन पांडुरंगाचा धावा सुरू केला. काही काळ ते व्यथित सुद्धा झालेले वाटले. क्षणभर कीर्तन थांबवून त्यांनी पुन्हा उल्हासित होऊन जणू काही घडलेच नाही अशा प्रकारे कीर्तन पूर्ण केले. कीर्तन संपल्यानंतर या प्रकाराबद्दल पेशव्यांनी रामाजी पंतांना विचारले. तेव्हा त्यांनी असे सांगितले की आपल्या राजुरीतील वाड्यास आग लागली होती असं मला दिसत होतं आणि ती विझवण्यासाठी मी देवाचा धावा करत होतो. खात्री करून घेण्यासाठी पेशव्यांनी राजुरीला एक सांडणी स्वार पाठवला. कारण खरंच असं घडू शकतं का असं पेशव्यांच्याच नाही तर खुद्द तिथं असलेल्या सर्व श्रोतृवृंदाच्याही वृंदांनाही वाटलंच होतं तसं. तर खरोखरच अगदी त्याच वेळेला वाड्याला आग लागून ती आश्चर्यजनकरित्या विझली होती हे लक्षात आलं. या घटनेबद्दल पेशव्यांनी घनसरेंना कीर्तने असे संबोधून सत्कार केला. तेव्हापासूनच लोक त्यांना कीर्तने म्हणून ओळखू लागले. नंतरच्या काळात कीर्तनेवाडा याचे बांधकाम रामाजी पंतांनीच केले. नंतरच्या काळात वाड्याची गरजेनुसार डागडुजी आणि बदल करण्यात आले आहेत. पुढे सन 1762 साली रामाजी पंतांनी मामलेदार पद सोडले. त्यानंतर त्यांनी स्वतःला अध्यात्मातच वाहून घेतले. एकदा पंढरपूर वारीत असताना ते खूप आजारी पडले. त्यांना चालणेही शक्य होत नव्हते. तेव्हा त्यांना स्वप्नात पांडुरंगाने दृष्टांत दिला, पंढरपूरला येऊ नको,
तू पुन्हा घरी जा, मी तुझ्या भेटीसाठी येईन. दृष्टांतावर विश्वास ठेवून ते घरी आले. रात्रंदिवस तळमळीने शुद्ध अंतःकरणाने विठ्ठल नामाचा जप करू लागले. आषाढी दशमीच्या सकाळी एक अत्यंत दिमाखदार वारकरी घरी आला. त्याने भगव्या कपड्यात गुंडाळलेल्या मूर्ती रामाजींच्या हातात दिल्या. त्यांनी त्या देवघरात नेल्या आणि उघडून पाहतात तो काय, राही रखुमाई आणि विठ्ठलाच्या तांब्याच्या तेजस्वी मूर्ती असल्याचे त्यांना लक्षात आले. मग काय, सगळ्या घरात आनंदी आनंद. सगळेजण अगदी देहभान विसरून त्या मूर्तींकडे पाहत होते. आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे, सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदू रे, सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदू रे. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, इतुके विचारुनी मग परमानंदी रहा, इतुके विचारुनी मग परमानंदी रहा. आनंदू रे आजी आनंदू रे, 7वा अवतार 8वा वेळोवेळा, 7वा अवतार 8वा वेळोवेळा. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू जवळा, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू जवळा. आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे, सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदू रे, अवघा परमानंदू रे, अवघा परमानंदू रे. आणि सर्वांच्या लक्षात आलं, अरे ज्यांनी या मूर्ती आपल्याला दिल्या आहेत त्यांचं स्वागत, त्यांचं आदरातिथ्य तर करायचं राहिलंच की. म्हणून ते पुन्हा माझघरात आले. बघतात तर काय, तो वारकरी तिथे नव्हताच मुळी. घरातील सर्वांनी लगेचच सर्वत्र शोधाशोध केली, पण तो वारकरी कुठेच आढळला नाही. आता रामाजी पंताचे डोळे डबडबले होते, कारण तो वारकरी दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग होता याची त्यांना अगदी खात्रीच पटली. सांगितल्याप्रमाणे तो काही क्षणासाठी वारकऱ्याच्या रूपात भेटीला येऊन गेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हा विठ्ठल मूर्तीच्या रूपात सदैव त्यांच्या देवघरात राहिला. त्यानिमित्ताने त्याची पावले या भूमीला लागली हे आपले भाग्य होय, असेच कीर्तनेंना वाटले. हे साधारण 1771 साल असावे. पुढील वर्षी रामाजी पंतांनी, नातेवाईकांनी आणि काही गावकऱ्यांनी या घटनेच्या प्रित्यर्थ आषाढी एकादशीपासून 7 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. तो अनेक वर्षे चालूही होता. नंतरच्या काळात बदल होऊन सध्या आषाढी एकादशी ते त्रयोदशी असा 3 दिवसांचा सप्ताह कीर्तने कुटुंबाच्या 15व्या पिढीच्या पुढाकाराने चालू असून हे उत्सवाचे 252वे वर्ष आहे. यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, सुरत, बंगलोर, इंदोर इत्यादी ठिकाणी विखरलेले कीर्तने कुटुंब आजही श्रद्धेने एकत्र येतात, उत्सव साजरा करतात. हे खरोखरच स्तुत्य आहे. एक वेगळ्या प्रकारची आख्यायिका या सप्ताहाला असल्याने ऐन आषाढी वारीच्या काळात होणारा हा महाराष्ट्रातील एकमेव सप्ताह असावा. पूर्वी सगळे नातेवाईक जवळपास असायचे, पण आता बरेच जण नोकरी व्यवसाय निमित्ताने बरेच दूर गेले आहेत. त्यामुळे आता सर्वांना सोयीस्कर व्हायला पाहिजे या हेतूने 1932च्या दरम्यान
कीर्तनेवाड्यातील मूळ मूर्ती पुणे येथे नेण्याचे आयोजन या कुटुंबाने केले. बैलगाडीत मूर्ती घेऊन पुण्याकडे जात असताना पिंपळवंडी येथे नदीला पूर आल्याने मागे फिरावे लागले. त्यानंतर परत पुढील वर्षी जात असताना याच ठिकाणी बैलगाडीची चाके रुतून बसली. अनेक बैलजोड्या लावूनही ती जागची काही हालतच नव्हती. पण पुन्हा पाठीमागे फिरल्यावर मात्र ती सहजच मागे आली. या घटनेचे साक्षीदार स्वर्गीय बळवंत घंगाळे अनेकदा याबद्दल बोलायचे. यातून देवाची राजुरी इथून जाण्याची इच्छा नाही असा अर्थ घेऊन कीर्तनेवाड्यातील पूजा अर्चा सप्ताह चालू ठेवण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. आजपर्यंत ही परंपरा अखंडपणे चालू आहे. पांडुरंगाच्या कृपेने कीर्तने कुटुंबात अनेक कर्तबगार आणि दानशूर प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या. या निमित्ताने त्यांचीही थोडीशी माहिती घेऊया. यामधील एक म्हणजे गोदावरी मा. कीर्तने कुटुंबातील गोदावरी मा यांचा बालविवाह झाला होता. त्यांना लहान वयात वैधव्य आल्याने त्या विरक्त जीवन जगू लागल्या होत्या. अध्यात्मात त्यांनी मोठी उंची मिळवली होती. राजुरीतून त्या कोल्हापुरात गेल्या. परमपूज्य सच्चिदानंद सद्गुरू श्री रामचंद्र तिकोडीकर महाराज यांच्या त्या शिष्या बनल्या. आपल्या कार्यामुळे त्या देवत्वास प्राप्त झाल्या. त्यांचे मंदिर कोल्हापूर येथे आहे. दुसरे म्हणजे धोंडोपंत विठ्ठलपंत कीर्तने. धोंडोपंत हे रामाजी पंतांचे नातू. अत्यंत कर्तबगार आणि दानशूर होते. त्यांची रामेश्वरावर श्रद्धा होती. आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ त्यांनी विठ्ठल मंदिराजवळ शंकराचे मंदिर उभारले आहे. तसेच तिथे उंच झेंडा उभारण्यात आला आहे. तेथे गाडली गेलेली पायऱ्यांची बारव त्यांनीच खोदलेली आहे. यानंतर डॉक्टर सुंदराबाई कीर्तने यांचे माहेर इंदोरचे होते. त्या खूप हुशार होत्या. डॉक्टर आनंदी गोपाळ नंतरच्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिल्या डॉक्टर होत्या. हे विशेषच नाही का? ससून रुग्णालय पुणे येथे त्यांचा फोटो लावलेला आहे. त्यांच्या स्मरणार्थ कीर्तने वाड्याशेजारी एक इमारत देखील बांधली आहे. पद्मश्री डॉक्टर मिलिंद कीर्तने यांचे कार्य म्हणजे उपजत बहिरा असणाऱ्या शेकडो मुलांवर एंडोस्कोपिक सायनस सर्जरी त्यांनी केल्या आहेत. ऑस्ट्रेलियात जाऊन ते आधुनिक समजले जाणारे कॉक्लेअर इम्प्लांट सर्जरी शिकले आणि ते ज्ञान त्यांनी भारतातील डॉक्टरांना सुद्धा दिले. बहिरेपणा असणारी मुले सामान्य जीवन जगावीत यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आणि या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2014 साली पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. नानासाहेब गोरे पुण्यातील प्रसिद्ध समाजसेवक. स्वर्गीय नानासाहेब गोरे यांच्या दुसऱ्या पत्नी कीर्तने कुटुंबातील होत्या. ज्यांना वैधव्य आले होते. तरीसुद्धा जाणीवपूर्वक नानासाहेबांनी त्यांच्या समवेत पुनर्विवाह केला होता. हे त्या काळात मोठे धाडसच म्हणावे लागेल. विधवांना देखील सन्मानपूर्वक जीवन जगता यावे हाच त्या पाठीमागील हेतू होता. आणि अहो काय सांगावं, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे सुद्धा कीर्तने घराण्याशी नाते होते बरं का. त्या तांबे घराण्यातील होत्या, पण कीर्तने यांच्या कुटुंबाशी त्यांचे बरेच नातेसंबंध होते. विनायक जनार्दन कीर्तने हे इंदोरचे दिवाण होते. इंग्रजांना भारत सोडून जाताना त्यांच्या नावावरील मालमत्ता सोडून द्यावी लागली होती. अशा वेळी इंग्रजांची मुंडव्यातील 150 एकर जमीन आणि 2 बंगले त्यांनी विकत घेतले होते. प्राथमिक शाळा जागा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 ची जागा शैक्षणिक कामासाठी कीर्तने कुटुंबियांनी सन 1930 मध्ये दान दिली आहे. शैक्षणिक देणगी तसंच गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने कीर्तने वाडा ट्रस्टच्या माध्यमातून या वर्षीपासून
20,000 रुपयांची शिष्यवृत्ती विद्या विकास मंदिरच्या गरजू विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. एकंदरीत कीर्तने घराण्याचा इतिहास आणि वारसा वैभवशाली असून इतरांनाही प्रेरणादायी आहे. राम कृष्ण हरी.